काल नालासोपारात झालेल्या ट्रान्सफॉर्मर ब्लास्टमधील 4 वर्षाची मुलगी जी जखमी झाली होती, आज तिचा सकाळी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। ही घटना काल संध्याकाळी 8:30च्या सुमारास घडली होती। नालासोपाराच्या सोपारा गावामध्ये डांगेवाडी परिसरात एका ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट झाला आणि याच्यामध्ये 2 जण आहेत की गंभीर जळाले होते, भाजले होते। जावेद अन्सारी आणि नसरीम परवीन असे या दोघांचे नाव आहे। नसरीम ही 4 वर्षाची होती आणि जवळपास 90% भाजली होती। तिचा शरीराचा संपूर्ण भाग भाजला होता, फक्त एक शरीराचा एक भाग होता की तो वाचला होता। तिच्यावर उपचार सुरू होते, परंतु आज सकाळी तिची प्राणज्योत मावळली। तर जावेद अन्सारी हा देखील 80% भाजला आहे आणि त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत। प्रश्न हा उपस्थित झालेला आहे की अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतात। महावितरणाचे जे ट्रान्सफॉर्मर आहे त्याची कुठल्याही प्रकारचं डागडुजीकरण किंवा त्याची पाहणी होत नाही का, त्याचा ऑडिट होत नाही का? गेल्या ह्या पावसा म्हणजे मे महिन्यापासून जो पाऊस पडतो आतापर्यंत 7 घटना अशा घडलेल्या आहेत महावितरणाच्या गलथान कारभारामुळे की लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। 4 वर्षाची चिमुरडी तिने अजून अख्खं जग देखील पाहिलं नव्हतं। आपल्या आईवडिलांच्या खांद्यावरती खेळत होती, परंतु असं असताना महावितरणाच्या गलथान कारभारामुळे तिला आपला जीव गमवावा लागलेला आहे। विशेष म्हणजे प्रत्यक्षदर्शीने जी माहिती दिलेली आहे की ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी या दोघांना ॲम्ब्युलन्समध्ये न्यायचं होतं। महापालिकेला वारंवार फोन करण्यात येतो, परंतु महापालिकेने ॲम्ब्युलन्स देखील दिलेली नाही। काल रात्री धोधो पाऊस देखील पडत होता, त्यामुळे त्याच्यात देखील अडथळा येत होता। महावितरणाचे कर्मचारी आणि अधिकारी आणखीन किती लोकांचा जीव घेणार हे देखील पाहावं लागणार आहे। त्यामुळे आता हे उघडे ट्रान्सफॉर्मर जे आहेत किंवा उघड्या ढिप्या आहेत ह्या वसई विरारकरांच्या जीवावर बेतलेल्या आहेत। एकीकडे सरकार जे आहे की महावितरणाला लाखो रुपयाचा निधी देतं, तुम्हाला आम्हाला हजारो रुपयाचं लाईट बिल येतं आणि इकडचे लोकप्रतिनिधी काहीच करत नाहीत का? मध्यंतरी जेव्हा एका अशाच प्रकारची घटना घडली होती त्यावेळेला इकडच्या स्थानिक आमदारांनी मागणी केली होती की यांना मदत मिळावी। आता या 4 वर्षीय मुलीचा जीव गेल्यानंतर हिच्या मदतीसाठी कोण लोकप्रतिनिधी पुढे येते हे देखील पाहावं लागणार आहे। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई।